नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। आज आपण समाज सुधारक या अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण मागील काही वर्षांमध्ये विचारण्यात आलेल्या समाज सुधारक या टॉपिकवर प्रश्न जे विचारण्यात आलेले आहेत मागच्या वर्षी, तर ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न आहे, अलंकार मीमांसा नावाचा लेख कोणी लिहिलेला आहे? तर अलंकार मीमांसा नावाचा लेख हा गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते? काय आहे क्वेश्चन? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक विचारलेले आहेत। संस्थापक कोण होते? तर जगन्नाथ शंकर शेठ हे होते। सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सुबोध रत्नाकर हा ग्रंथ सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेला आहे। मित्रांनो, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो विचारण्यात की 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? सुबोध रत्नाकर ऐवजी 52 कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? असाही जरी प्रश्न विचारण्यात आला तर त्याचे आन्सर काय असणार आहे? सावित्रीबाई फुले यांनीच हा ग्रंथ लिहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा सहभाग होता? तर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग होता। मित्रांनो, याच्यावरून अजून एक प्रश्न कसा तयार होतो की न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कधी झालेली आहे? तर 1880 ला झालेली आहे। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो आणि बऱ्याचदा विचारण्यात सुद्धा आलेला आहे, तर नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित। कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर मित्रांनो, कोणते होते लक्षात येते का पहा तुम्हाला? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते? तर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र हे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचे होते। नेक्स्ट क्वेश्चन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण होते? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक होते। आपला पुढचा प्रश्न आहे, कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली? तर पंडिता रमाबाई यांना ही पदवी देण्यात आलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन, मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी आवाज उठवला? तर मुंबई प्रांतामध्ये देवदासी प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी आवाज उठवला होता। स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते? मूळ नाव किंवा वास्तविक नाव असा प्रश्न विचारण्यात येतो। स्वामी दयानंद सरस्वती यांचे वास्तविक नाव काय? तर मूळ शंकर तिवारी हे असे त्यांचे नाव होते। नेक्स्ट क्वेश्चन, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे? तर टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था काढली? तर काय विचारलेला आहे प्रश्न? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कुठली संस्था काढली होती? तर महिलाश्रम ही संस्था काढलेली होती त्यांनी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? असंतोषाचे जनक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर लोकमान्य टिळक यांना आपण ओळखतो। पुढचा प्रश्न आहे आपला, पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली? तर पुण्यामध्ये सार्वजनिक सभेची स्थापना ही न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती। नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रात शिवजयंती उत्सवाची सुरुवात कोणी केली? तर महाराष्ट्रामध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात ही बाळ गंगाधर टिळक यांनी सुरुवात केलेली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? कोणत्या वर्षी झाला असा विचारण्यात आलेला आहे प्रश्न? तर 1856 ला झालेला आहे आणि कोणत्या गावी? तर टेंभू या गावी झालेला आहे। वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर वेदोक्त धर्मप्रकाश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला आहे। पुढचा प्रश्न, पहिले महिला विद्यापीठ 1916 मध्ये कोणी स्थापन केले? कोणी स्थापन केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। कुठे नाही, कोणी स्थापन केले? तर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले आहे। कधी केले असाही प्रश्न येतो, लक्षात ठेवा 1916 ला केलेले आहे।
यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली? तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी ही बाबा पदमनजी यांनी लिहिलेली आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याचदा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मित्रांनो, डबल स्टार मार्क करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर भारत कृषक समाजाचे संस्थापक आहेत पंजाबराव देशमुख. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? तर महर्षी कर्वे यांनी केलेली आहे. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना. पुढचा प्रश्न, मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना आपण ओळखतो. महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण होता? तर थॉमस पेन यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या विचारांनी प्रभावित केले होते. पुढचा प्रश्न आहे, मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? तर मूकनायक हे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतोय त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोण होते? तर वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक होते शाहू महाराज. पुढचा प्रश्न आहे, हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक होते महर्षी कर्वे. मित्रांनो, आताच आपण प्रश्न पाहिलेला आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पहिला महिला विद्यापीठाची स्थापना केलेली आहे. तर कधी केली होती? 1916ला केलेली होती. आणि आताचा प्रश्न काय आहे? तर हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे हेच होते. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे. यशवंतराव चव्हाण हे कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली? तर संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा विनोबा भावे यांनी केली होती. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते? तर गोपाळ गणेश आगरकर हे बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते. नेक्स्ट क्वेश्चन, शारदा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? तर शारदा सदन संस्थेची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर त्यांनी मुंबईला कधी स्थापना केलेली आहे पहा, शारदा सदनची 1889ला केली होती आणि पुण्यामध्ये 1890ला स्थापना केलेली आहे शारदा सदनची. पुढचा प्रश्न आहे, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते कोण आहेत? तर लोकमान्य टिळक आहेत. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते हे लोकमान्य टिळक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा फुले यांनी शिक्षित केलेल्या पहिल्या महिला कोण आहेत? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्या सावित्रीबाई फुले आहेत. महात्मा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली? तर सगळ्यांनाच प्राथमिक शिक्षण मिळायला हवे यासाठी महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर मागणी केलेली होती. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झाला? मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? तर टेंभूला झालेला आहे. आणि जिल्हा कोणता? सातारा जिल्ह्यामध्ये टेंभू हे गाव आहे. तर त्या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झालेला आहे. 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर 1884ला पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे. तर ही स्थापना कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली आहे. तर डेटसुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 1884ला ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिनांक कोणता? तर त्यांचा जन्मदिनांक किती आहे? 14 जुलै 1856ला त्यांचा जन्म झालेला आहे. तर कुठे झाला? टेंभू या गावी झाला आणि जिल्हा आहे सातारा हा जिल्हा. मित्रांनो, मागच्या काही वर्षामध्ये विचारण्यात आलेल्या समाजसुधारकावरती आपण जे प्रश्न पाहतोय
तर सगळेच प्रश्न इम्पॉर्टंट आहेत, बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात क्वेश्चन. तर तुम्ही नीट समजवून घ्या आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल किंवा कुठला पॉईंट समजला नसेल तर तुम्ही लगेच परत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. केसरीचे पहिले संपादक कोण होते? तर केसरीचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. पुढचा प्रश्न आहे, गोपाळ हरी देशमुख यांचे कोणते वृत्तपत्र आहे? तर गोपाळ हरी देशमुख यांचे प्रभारक हे वृत्तपत्र आहे. लक्षात ठेवा, प्रभारक हे गोपाळ हरी देशमुख यांचे आहे. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? तर गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केलेले आहे. पुढचा प्रश्न, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली? काय आहे क्वेश्चन? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही स्थापना केली. गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक कोणते आहे? तर गोपाळ गणेश आगरकर यांचे पहिले पुस्तक आहे डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस, हे त्यांचे पहिले पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर संयुक्त मंजूर पक्षाची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला? तर मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला आहे. मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, मुरळी प्रतिबंधक चळवळ कोणी सुरू केली? तर मुरळी प्रतिबंधक चळवळ ही विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली आहे. 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर काय आहे, 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, पण त्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठला दिवस म्हणून साजरा केला जातो? तर स्त्री मुक्ती दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो. पुढचा प्रश्न, गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर गुलामगिरीचे लेखक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. पुढचा प्रश्न आहे आपला, 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? तर महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे पहा, सत्यशोधक समाज. तर याची स्थापना केलेली आहे, कधी केली? 24 सप्टेंबर 1873ला. डेट इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारू शकतात की सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केलेली आहे? तर 24 सप्टेंबर 1873ला केलेली आहे. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की कोणी केली? तर महात्मा फुले यांनी ही स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, मुंबईचा शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर मुंबईचा शिल्पकार म्हणून जगन्नाथ किंवा त्यांना आपण नाना शंकर शेठ सुद्धा म्हणतो, तर त्यांची ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियांवरील अत्याचाराला कोणी वाचा फोडली? तर ताराबाई शिंदे यांनी स्त्रियांवरील अत्याचारावरती पुस्तक लिहिलेले आहे. तर कोणते पुस्तक? स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेले आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचा प्रश्न, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर स्वावलंबी शिक्षण हे आमचे ब्रीद हे घोषवाक्य रयत शिक्षण संस्था याच्याशी संबंधित आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी कोणी मनुस्मृतीचे दहन केले? तर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927ला मनुस्मृतीचे दहन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही, असे उद्गार कोणी काढले? काय आहे उद्गार? जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही, तर हे उद्गार कोणाचे आहे? तर लोकमान्य टिळकांनी हे उद्गार काढलेले आहेत. बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा मुख्य हेतू काय होता? तर गरीब युरोपियन मुलांना शिक्षण देणे हा हेतू कोणाचा होता? तर बॉम्बे एज्युकेशन सोसायटीचा होता. नेक्स्ट क्वेश्चन, डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? लक्षात घ्या, तुम्हाला काही आठवतंय का पहा, याची आन्सर माहिती आहे का? डॉक्टर आंबेडकर यांनी लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो की त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे? तर आन्सर आहे बुद्ध आणि त्याचा धम्म, हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे कोण म्हणाले? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेले आहे. तर काय, पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे लिखाण होय असे उद्गार हे स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन,
कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर जाईबाई चौधरी यांनी स्त्रियांकरिता विदर्भामध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाह विरोध व स्त्री शिक्षण या क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या आद्य महिला समाजसेविका कोण होत्या? तर सावित्रीबाई फुले होत्या. नेक्स्ट क्वेश्चन, आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी कधी केली? तर प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. तर कधी केली? 1875ला केलेली आहे. आणि कुठे केली? तर मुंबईला केलेली आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो, ते सुद्धा नोट डाऊन करून घ्या. सत्यार्थ प्रकाश या नावाचा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. परीक्षेमध्ये यावरती 101% असतो मित्रांनो प्रश्न, कारण तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल तर त्यामध्ये यावरती प्रश्न तुम्हाला नक्की दिसतीलच, कारण अत्यंत महत्त्वाचा हा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टीने. तर सर्व काही आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तर पहा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? तर 1885ला झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 1885ला झाली. तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात, तर लक्षात ठेवा संपूर्ण डेट काय आहे. 28 डिसेंबर 1885ला याची स्थापना झालेली आहे. संस्थापक कोण होते? तर संस्थापक होते A.O. ह्यूम. आणि मित्रांनो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते असाही प्रश्न बऱ्याचदा आलेला आहे. तर अध्यक्ष होते भोमेशचंद्र बॅनर्जी. आणि त्यावेळेसचे व्हॉइसराय कोण होते आपल्या भारताचे? तर डफरीन होते. तर हे सर्व पॉईंट व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर 1906ला झालेली आहे मुस्लिम लीगची स्थापना. तर पहा मित्रांनो, 30 डिसेंबर 1906ला ढाका बांगलादेश या ठिकाणी मुस्लिम लीगची स्थापना झाली. आगा खान यांच्या नेतृत्वाखाली, जो ढाक्याचा नवाब होता, त्यांच्या नेतृत्वाखाली याची स्थापना झालेली आहे. संस्थापक कोण होते? तर संस्थापक होते ख्वाजा सलीमुल्ला, आगा खान तिसरा, हकीम अजमल खान हे होते संस्थापक. आणि मित्रांनो, मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन आगा खान यांच्या नेतृत्वाखाली म्हणजेच अध्यक्षतेखाली झाले होते. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर महात्मा फुले यांनी केलेली आहे सत्यशोधक समाजाची स्थापना. तर मित्रांनो, याची स्थापना कुठे झाली होती? ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या ठिकाणी केली. हा एक सुधारणावादी समाज होता, ज्याने शिक्षणाला चालना दिली होती. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे ब्राह्मो समाजाची स्थापना. आणि त्यांनी याची स्थापना 1828ला केली होती. पुढचा प्रश्न पहा, तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली आहे? तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेली आहे तत्वबोधिनी सभेची स्थापना. आणि याची स्थापना त्यांनी 1839ला केली होती. तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या क्वालिटी आणि कंटेंटवरून लक्षात येतच असेल की कशा प्रकारचे प्रश्न आहेत. तर अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो, परीक्षेमध्ये हे प्रश्न वारंवार विचारले जातात. तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील. भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर केशव चंद्र सेन यांनी केलेली आहे भारतीय ब्राह्मो समाजाची स्थापना. आणि ही स्थापना 1860मध्ये झाली होती. परीक्षेमध्ये डेटसुद्धा विचारतात मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा सुद्धा, व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे. 1867मध्ये याची स्थापना झाली होती मुंबईमध्ये. आर्य समाजाची स्थापना कोणी आणि कुठे केली होती? तर याची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. मुंबईमध्ये याची स्थापना झाली होती 1875ला. आणि मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा पॉईंट की या संस्थेची स्थापना का झाली होती? तर या संस्थेने विधवा पुनर्विवाह आणि मुलीच्या शिक्षणासारख्या कारणासाठी आवाज उठवला होता. चला पुढचा प्रश्न पहा, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे 1897ला.
यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली? तर मित्रांनो इथे आपण यंग बंगालच्या ऐवजी युवा बंगाल सुद्धा बऱ्याच जागी म्हटलेलं आहे, तर लक्षात ठेवा. युवा बंगाल चळवळ कोणी सुरू केलेली आहे? तर व्हिवियन डेरोजिओ यांनी सुरू केलेली आहे. तर यंग बंगाल चळवळीची सुरुवात हेनरी लुईस व्हिवियन डेरोजिओ यांनी केली होती, जे 1826 मध्ये कलकत्त्याला आले आणि हिंदू कॉलेजमध्ये इंग्रजी साहित्य आणि इतिहासाचे शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. विश्वभारतीचे संस्थापक कोण होते? तर रवींद्रनाथ ठाकूर हे होते विश्वभारतीचे संस्थापक. तर पहा मित्रांनो, 1921 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे विश्वभारतीला केंद्रीय विद्यापीठ आणि 1951 मध्ये राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले. तर हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. हिंदू महासभा संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर 1915ला झालेली आहे याची स्थापना. तर पहा मित्रांनो, ब्रिटिश भारतातील हिंदू समाजाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी मदन मोहन मालवीय यांनी 1915 मध्ये राजकीय धार्मिक हिंदू महासभेची स्थापना केली होती. कधी केलेली आहे स्थापना? तर 1915ला केली होती. आणि कोणी केली? तर मदन मोहन मालवीय यांनी केलेली आहे, लक्षात ठेवा. होम रूल लीगचा निर्माता कोण आहे? तर ॲनी बेझंट आणि बाळ गंगाधर टिळक हे आहेत होम रूल लीगचे निर्माते. तर पहा मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक यांनी पुणेमध्ये याची स्थापना केलेली आहे आणि ब्रिटिश समाजसुधारक आणि भारतीय स्वातंत्र्याच्या नेत्या ॲनी बेझंट यांनी मद्रासमध्ये होम रूल लीगची सुरुवात केली होती. अभिनव भारत समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर पहा, विनायक दामोदर आणि गणेश दामोदर यांनी याची स्थापना केली. तर महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. अभिनव भारत सोसायटी, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये यंग इंडिया सोसायटी असं म्हणतो. तर याची स्थापना विनायक दामोदर सावरकर आणि त्याचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये स्थापना केलेली आहे. तर ही एक भारतीय स्वातंत्र्य गुप्त संस्था होती. भारत सेवक समाजाची स्थापना कधी झाली? तर पहा, 1905ला झालेली आहे भारत सेवक समाजाची स्थापना. तर याची स्थापना पुण्यामध्ये करण्यात आली होती. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये स्थापना केलेली संस्था आहे. तर पहा मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे. आणि कधी केली होती? 1905ला, लक्षात ठेवा. विविध जाती आणि धर्मातील भारतीयांना एकत्र करून कल्याणकारी कार्यात प्रशिक्षित करणे हा याचा मुख्य उद्देश होता. भारतीय राष्ट्रीय सैन्याची स्थापना केव्हा झाली? तर 1942ला झाली होती. तर पहा मित्रांनो, रासबिहारी बोस हे भारतीय राष्ट्रीय सैन्याचे संस्थापक होते. दिल्ली दरबार कधी आयोजित करण्यात आला? तर पहा, 1911ला आयोजित करण्यात आला होता. तर हा दरबार 3दा आयोजित करण्यात आला होता मित्रांनो, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1877, 1903 आणि 1911. तर यापैकी तुम्हाला जे ऑप्शनमध्ये दिसेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर पहा, 1911चा दिल्ली दरबार त्याच वर्षी जूनमध्ये लंडनमध्ये राजा जॉर्ज 5वा आणि राणी मेरी यांच्या राज्याभिषेकासाठी आयोजित करण्यात आला होता. गदर पक्षाची स्थापना कधी झाली? तर 1913ला झालेली आहे गदर पक्षाची स्थापना. तर पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाची स्थापना केव्हा झाली? तर 1923 मध्ये झाली होती स्वराज्य पक्षाची स्थापना. तर याची स्थापना मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी केली होती. तर यांनाच देशबंधू या नावाने सुद्धा ओळखलं जातं, तर लक्षात ठेवा. नवजवान भारत सभेची स्थापना कधी झाली? तर 1926ला झाली होती. पुढचा प्रश्न पहा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी झाली? तर 1939ला झाली होती फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना. तर मित्रांनो, आता आपण साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना पाहूयात, जे की हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं मित्रांनो. यावरती सुद्धा 100% परीक्षेमध्ये प्रश्न असतो, तर व्यवस्थितपणे समजून घ्या. आपण जवळपास सर्वच प्रश्न इथे कव्हर केलेले आहेत मित्रांनो, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो, स्किप करू नका. आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या.
तर लक्ष्मीबाई टिळक यांनी कुठले पुस्तक लिहिलेले आहे, त्यांची रचना कुठली आहे, तर स्मृतिचित्रे या नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत श्री म माटे, तर यांनी उपेक्षितांचे अंतरंग या नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत श्री ज जोशी, तर यांनी आनंदी गोपाळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. विवा शिरवाडकर, तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे. विश्राम बेडेकर यांनी रणांगण नावाचे पुस्तक लिहिले आहे. आणि गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिलेले आहे. श्री न पेंडसे, तर यांनी रथचक्र नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. हा सुद्धा प्रश्न परीक्षेत आलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट आहेत गो नी दांडेकर, तर यांनी वडघौली नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. विदा करंदीकर यांनी अष्टदर्शने नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत अण्णाभाऊ साठे, तर यांनी फकीरा नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न आहे आपला शंकरराव खरात, तर यांनी तराळ अंतराळ नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. आणि शांता शेळके, तर यांनी चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. शांता शेळके या साहित्यिकाने चौघी जणी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. वसंत कानेटकर, तर यांचे कुठले पुस्तक आहे, तर रायगडाला जेव्हा जाग येते हे पुस्तक वसंत कानेटकर यांचे आहे. पुढचे आहेत जी ए कुलकर्णी, तर यांनी काजळ माया नावाचे पुस्तक लिहिले आहे. गंगाधर गाडगीळ, तर यांचे एका मुंगीचे महाभारत या नावाने पुस्तक आहे. नास इमानदार, तर यांनी राऊ नावाचे पुस्तक लिहिले आहे. नारायण सुर्वे, तर यांनी माझे विद्यापीठ नावाचे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो. पुढचे आहे सुनीता देशपांडे, तर यांनी आहे मनोहर तरी या नावाचे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत व्यंकटेश माडगुळकर, तर यांनी बनगरवाडी या नावाने पुस्तक लिहिले आहे. पुढचे साहित्यिक आहेत द मा मिरासदार, तर यांनी मिरासदारी नावाचे पुस्तक लिहिले आहे. पुढचे साहित्यिक आहेत रणजित देसाई, तर यांनी स्वामी नावाचे पुस्तक लिहिले आहे. मंगेश पाडगावकर, तर यांनी सलाम नावाचे पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत मारुती चिदंपल्ली, तर यांचे कुठले पुस्तक आहे, तर पक्षी जाय दिगंतरा या नावाने पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत नरहर कुरुंदकर, तर यांची रचना कुठली, तर धार आणि काठ नावाचे त्यांनी पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत महेश एलकुंचवार, तर यांनी वाडा चिरेबंदी नावाचे पुस्तक लिहिले आहे. किरण नागरकर, तर यांनी 7 सक्क 43 या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत प्र ई सोनकांबळे, तर यांनी आठवणीचे पक्षी या नावाने पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत अनिल अवचट, तर यांचे माणसं या नावाने पुस्तक आहे. लक्ष्मण माने या साहित्यिकाने उपरा नावाचे पुस्तक लिहिले आहे. रंगनाथ पठारे, तर यांचे ताम्रपट नावाचे पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत नरेंद्र जाधव, तर यांनी आमचा बाप आणि आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे. आणि नेक्स्ट आहेत लक्ष्मण गायकवाड, तर यांनी उचल्या नावाचे पुस्तक लिहिले आहे. उत्तम कांबळे यांचे आई समजून घेताना हे पुस्तक आहे. अरुणा ढेरे यांचे कृष्ण किनारा, विश्वास पाटील यांचे पाणीपत, मधु मंगेश कर्णिक यांचे माहीमची खाडी आणि आनंद यादव यांची झोंबी या नावाने पुस्तक आहे. पुढचे साहित्यिक आहेत दया पवार, तर यांनी बलुत्तम या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे यांनी कोसला, राजन गवस यांनी तनकट आणि सदानंद देशमुख यांचं कुठलं आहे, तर बारोमास या नावाने त्यांनी पुस्तक लिहिले आहे. तर मित्रांनो, आता आपण लेखक, पुस्तके, कथासंग्रह, आत्मचरित्र, कविता संग्रह पाहूयात, जे की परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. तर लक्ष्मण शास्त्री जोशी, तर यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत बाळ सीताराम मेंढेकर, तर यांनी सौंदर्य आणि साहित्य या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहेत चिंतामण गणेश कोल्हटकर, तर यांनी बहुरूपी नावाचा आत्मचरित्र लिहिलेला आहे. नेक्स्ट आहेत गणेश त्र्यंबक देशपांडे, तर यांनी भारतीय साहित्यशास्त्र या नावाने पुस्तक लिहिले आहे. विष्णू सखाराम खांडेकर, तर यांची कुठली कादंबरी आहे, तर ययाती नावाने त्यांनी कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहेत दत्तात्रय नरसिंह गोखले, तर यांनी डॉक्टर केतकर नावाने पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट आहेत पुरुषोत्तम यशवंत देशपांडे, तर यांनी अनामिकाची चित्तनिका या नावाने पुस्तक लिहिले आहे. नेक्स्ट आहे श्रीपाद नारायण पेंडसे, तर यांनी रथचक्र नावाने कादंबरी लिहिलेली आहे. नेक्स्ट आहेत रणजित देसाई, तर यांनी स्वामी नावाने कादंबरी लिहिलेली आहे आणि हे दोनही परीक्षेमध्ये आलेले आहेत मित्रांनो.
पु ल देशपांडे तर यांनी व्यक्ती व वल्ली या नावाने पुस्तक लिहिले आहे। नेक्स्ट आहे त्र्यंबक शंकर शेजवलकर तर यांनी श्री शिव छत्रपती या नावाने पुस्तक लिहिले आहे। नेक्स्ट आहेत इरावती कर्वे तर यांनी युगांत नावाचे पुस्तक लिहिले आहे। गोदावरी परुळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे। G.A. कुलकर्णी तर यांनी काजळ माया नावाने कथासंग्रह लिहिलेला आहे। V.वा. शिरवाडकर तर यांनी नटसम्राट नावाचे पुस्तक लिहिले आहे। नेक्स्ट आहेत राभा पानटकर तर यांनी सौंदर्य मीमांसा नावाचा लेख लिहिलेला आहे। नेक्स्ट आहेत गोनी दांडेकर यांनी स्मरणगाथा या नावाने आत्मकथा लिहिलेली आहे। नेक्स्ट आहेत आत्माराम रावजी देशपांडे तर यांनी दशपती या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे। चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी नक्षत्राचे देणे या नावाने कविता संग्रह लिहिलेला आहे। मंगेश पाडगावकर तर यांनी सलाम नावाने काव्यसंग्रह लिहिलेला आहे। नेक्स्ट आहेत लक्ष्मण माने यांनी उपरा नावाचे आत्मकथा लिहिलेली आहे। व्यंकटेश माडगुळकर यांचे सत्तांतर नावाने कादंबरी आहे। इंदिरा संत यांनी गर्भरेशमी नावाचे पुस्तक लिहिलेले आहे। नेक्स्ट आहेत विश्राम बेडेकर तर यांनी एक झाड दोन पक्षी या नावाने आत्मचरित्र लिहिलेलं आहे। नाग देशपांडे तर यांनी खूनगाठी या नावाने पुस्तक लिहिले आहे। नेक्स्ट आहेत भालचंद्र नेमाडे तर यांनी टीका स्वयंवर या नावाने पुस्तक लिहिले आहे। विश्वास पाटील यांचे झाडाझडती या नावाने कादंबरी आहे। गंगाधर गाडगीळ यांचे आत्मचरित्र आहे एका मुंगीचे महाभारत। नेक्स्ट आहेत सदानंद मोरे तर यांनी तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक लिहिले आहे। व्ही सरदेशमुख तर यांनी डांगोरा एका नगरीचा या नावाने कादंबरी लिहिली आहे। नेक्स्ट आहेत सदानंद देशमुख तर यांनी बारोमास नावाने कादंबरी लिहिली। अरुण कोलटकर तर यांनी भिचकी वही या नावाने पुस्तक लिहिले आहे आणि हे परीक्षेला आलेलं आहे मित्रांनो। नेक्स्ट आहेत आशा बगे तर यांनी भुवी नावाने पुस्तक लिहिले आहे। नेक्स्ट आहेत जयंत नारळीकर तर यांनी चार नगरातले माझे विश्व या नावाने पुस्तक लिहिले आहे। श्याम मनोहर तर यांनी उत्सुकतेने मी झोपलो ही कादंबरी लिहिली आहे। नेक्स्ट आहेत वसंत आबाजी डहाके तर यांनी चित्रलिपी नावाने पुस्तक लिहिले आहे। आणि शेवटी आहेत श्रीकांत देशमुख तर यांनी बोलावे ते आम्ही या नावाने पुस्तक लिहिले आहे।